नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9.36% हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 दलदलयुक्त मृदा आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा या नदीचा संगम होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धुळे जिल्ह्यामध्ये हनुमान शिखर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 धूपगड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती आहे? पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगररांग कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर कुडाळ या मार्गावर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्ह्यामध्ये व्हिक्टोरिया सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भुईकोट प्रकारचा नळदुर्ग हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रात सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, अकलोली गरम पाण्याचे झरे कुठे आहे? अकलोली हे गरम पाण्याचे झरे कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेच्या साहाय्यानं तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरुवात केला हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 भिल्ल प्रकारची जमात आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राशी सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्राशी सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती आहे? महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? तर ऑप्शन क्रमांक 4 150 किलोमीटरला भाषा बदलते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अस्तंभ शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंभ शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा रांगेमध्ये सप्तशृंगी या देवीचे मंदिर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या ठिकाणी मुरुड जंजिरा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दातीवारीची खाडी कुठे आहे? दातीवारीची खाडी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 शुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात. सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदी खोरे कोणते? दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी ही वाहते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्व शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी नदी ही समुद्राला राजमुद्री या ठिकाणी जाऊन मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदी उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी ही गोदावरी नदीची उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गतीचा परिमाण आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गतीचा परिमाण आहे. तर ऑप्शन क्रमांक
3 अक्षीय गतीचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रामटेक या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय सांपला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्र नावाने आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नादिया मुराद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 23 जून 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मसुरीशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य समिती, ऑप्शन क्रमांक 2 संघ अधिकार समिती, ऑप्शन क्रमांक 3 संघर्षाच्या घटना समिती, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपतींकडे देतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजेच शेफ दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा. महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1438 मीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांचा होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा. विचारलहरी हे वृत्तपत्र संपादक कोण होते? विचारलहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल.